नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर. एक म्हण आहे, बकरे की अम्मा कब तक दुआ मांगेंगी. हे सगळ्यांनी ऐकलं असेल. तशीच अवस्था आज शिक्षण क्षेत्राची व शिक्षकांची झालेली आहे. शिक्षक तर हतबल झालेच आहे, सोबतच शिक्षक नेते व शिक्षक आमदारसुद्धा हतबल झाल्याचे दिसून येते. मी याकरता म्हणतो की सन 2024-25च्या संच मान्यतेच्या आधारे समायोजन प्रक्रिया 5 डिसेंबर 2025पर्यंत घेण्याचा निर्णय घेतला गेला होता व आपण सर्वांनी तो निर्णय हाणून पाडला. 2 महिने होत नाही तर लगेच सन 25-26च्या संच मान्यतेच्या आधारे समायोजन कार्यक्रम 4 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य शिक्षण संचालक यांनी जाहीर केला. विशेष म्हणजे अजूनही राज्यातील बऱ्याच शाळांच्या मुख्याध्यापकांच्या लॉग इनवर संच मान्यता प्राप्त झालेल्या नाही. तरीही 4 फेब्रुवारी 2026च्या शिक्षण संचालनाच्या आदेशानुसार 12 फेब्रुवारीपर्यंत शाळेतील रिक्त अतिरिक्त पदांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करायची आहे. कारण 13 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयाला जिल्ह्यातील रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची पदांची माहिती जाहीर करायची आहे. मग प्रश्न पडतो की एवढी घिसाडघाई करण्याची गरज का? ज्या संस्थेच्या 10, 20, 25 शाळा असेल त्यांनी सर्व संच मान्यता संकलित करणे, संस्थेची पूर्ण माहिती, किती पदं रिक्त आहे, कोण्या विषयाची आहे, कोण्या प्रवर्गाची आहे, ही सर्व माहिती संकलित करून डिपार्टमेंटला कळवण्याकरता जो कालावधी आवश्यक आहे तो अपुरा आहे. आणि विशेष म्हणजे 3 मार्च रोजी राज्यभर प्रत्यक्ष समायोजन प्रक्रिया होणार आहे 3 मार्चला. आणि 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये राज्यातील 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा आहे. 3 मार्चला समायोजन आणि लगेच 4 मार्चला बोर्डाचा पेपर आहे. म्हणजे बोर्डाच्या पेपरला, परीक्षांना, मुलांच्या परीक्षेला काही महत्त्व आहे की नाही हा प्रश्न मला पडतो. इकडे परीक्षा पे चर्चा करायची व मुलांच्या परीक्षांनाच दुय्यम स्थान द्यायचे. 4 फेब्रुवारी रोजीच्या समायोजन कार्यक्रम आखताना बोर्डाची परीक्षा आहे, त्याचा टाईमटेबल काय आहे, याची माहिती होती की नाही हाही एक प्रश्न पडतो. आणि म्हणून 4 फेब्रुवारी रोजीच्या समायोजनाच्या आदेशामध्ये एक पुन्हा मोठी गडबड आहे की हा मुद्दा जाणीवपूर्वक टाकला गेलेला आहे. ते बघा, सन 2024-25च्या पाहता समायोजन कार्यक्रम जो आलेला आहे 4 फेब्रुवारीचा ते 25-26 नुसार आहे. आणि त्यामध्येच काय म्हटलं आहे की सन 24-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार 3 मार्च पूर्वी करण्यात याव्या. 3 मार्च पूर्वी पुन्हा 24-25 मधील जे शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचे समायोजन करा असं त्यात म्हटलं आहे. म्हणजे पुन्हा गोंधळात गोंधळ. मुळामध्ये 15 मार्च 2024च्या सुधारित समायोजन प्रोग्राममध्ये किंवा जी सुधारित नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये काय तरतुदी आहे याबाबत आपण सविस्तर यापूर्वीच आपण एक व्हिडिओ तयार केला होता. वरती लिंक दिलेली आहे की 15 मार्च 2024 नुसार 15 मार्चला 2 GR निघाले, एक संच मान्यतेचा आणि एक समायोजनाची सुधारित नियमावली. त्या 15 मार्च 2024च्या समायोजन प्रक्रियेमध्ये, सुधारित प्रक्रियेमध्ये ती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती यापूर्वीच बघितलेली आहे. ती लिंकवरती आपण बघू शकता. म्हणजे 24-25चे समायोजन करायचे 3 मार्च पूर्वी, लगेच 25-26चे.
गरज काय? अरे जो शिक्षक 24-25मध्ये अतिरिक्त असेल तो 25-26ला असेलच ना. तो शिक्षक 25-26ला कॅरी फॉरवर्ड होणारच आहे. ही पुन्हा त्यामध्ये 24-25चा विषय टाकून पुन्हा गोंधळ घालण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून दिसून येतो. आणि हे सर्व करताना ज्या मूळ अडचणी आहे, म्हणजे स्थिती अशी निर्माण केलेली आहे की शिक्षक व अतिरिक्त शिक्षक होतच चाललेले आहे सातत्याने. गड्डेबुजाचं नाव घेत नाही. 2012पासून पदभरती बंद असताना ज्या राज्यामध्ये शिक्षक भरतीच होत नाही आहे, तरी दरवर्षीला अतिरिक्त शिक्षक वाढतच चाललेले आहे. आणि हे सर्व करत असताना जर 25-26 प्रमाणे जर समायोजन प्रक्रिया राबवायची असेल तर मुळामध्ये ह्या 3 गोष्टी करणं पहिले आवश्यक आहे. त्याच्यानंतर समायोजन प्रक्रिया घेणं अपेक्षित आहे. पहिला मुद्दा असा आहे की राज्यातील अनेक शाळांच्या संच मान्यता दुरुस्ती झालेल्या नाही. अनेक शाळांच्या संच मान्यता जनरेट झालेल्या नाही. बऱ्याच शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात धूळ खात पडलेले आहे. बऱ्याच शाळा ते संच मान्यतेचे दुरुस्ती प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी हेलपाटे मारून थकलेले आहे. आणि म्हणून ज्या काही संच मान्यता दुरुस्ती झालेल्या नाही त्या दुरुस्ती करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतरच रिक्त अतिरिक्त पदांची माहिती देणे शक्य होईल. दुसरा विषय की ज्या राज्यातील ज्या शाळांची शिक्षक मान्य संख्या 0 झालेली आहे त्याबाबत अद्याप शासन स्तरावर कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही ही समायोजनाची घिसाडघाई करणं सुरू आहे. आधी हे धोरण जे आहे की ज्या शाळामध्ये शिक्षक संख्या 0 झालेली आहे ती शाळा बंद करायचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. आधी हे जाहीर करावं, घोषित करावं आणि त्यानंतर समायोजन प्रक्रिया घ्यावी. त्याच्यानंतर मूळ अडचण आहे की शिक्षकांना अतिरिक्त करण्याकरता अद्ययावत सेवा ज्येष्ठता यादी पाहिजे आहे. म्हणजे अतिरिक्त शिक्षकांची नावं कळवायची आहे तर मूळ गाभा आहे सेवा ज्येष्ठता. आणि याबाबत आपण बघितलं आहे की शिक्षक अतिरिक्त करताना कोणते निकष आहे. सेवा ज्येष्ठता आहे, आरक्षणाची गरज आहे, विषयाची निकड आहे. याबाबतसुद्धा आपण यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे. कोण शिक्षक अतिरिक्त होऊ शकतो आपण ती लिंकवर बघू शकता. आता मला सांगा की या आपल्या राज्यामध्ये 28/1 चा गोंधळ सेवा ज्येष्ठतेबाबत 28 जानेवारी 2025चा शासन निर्णय आणि MEPS 1981 मधील अनुसूची फ कोणत्या पद्धतीने सिनियरिटी बनवायची आहे हा घोळ अजूनही राज्यभर सुरूच आहे. बरेच न्यायालयीन निर्णय आहे. एक जण एक म्हणतो, एक जण दुसरा म्हणतो. अशा अवस्थेमध्ये जर सिनियरिटी सेवा ज्येष्ठता यादी जर अपडेट झाली नाही, अद्ययावत झाली नाही, नियमानुसार झाली नाही तर एखादा जो शिक्षक आहे जो नियमानुसार बाहेर पडत नाही, अतिरिक्त होत नाही, त्या शिक्षकावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग सेवा ज्येष्ठताबाबतचा सुद्धा निर्णय आधी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच रिक्त अतिरिक्त पदांची माहिती ही योग्य रीतीनं डिपार्टमेंटकडं सादर होईल. त्याशिवाय कोणावरही अन्याय होणार नाही. अन्यथा पुन्हा न्यायालयीन प्रकरणं, पुन्हा कोर्ट कचेऱ्या, हाच गोंधळ राज्यभर सुरू राहील. आणि पुढील सत्र सुरू व्हायला 4-5 महिने बाकी आहे, जून जुलैपर्यंत. मग एवढा मोठा स्पॅन म्हणजे 5-6 महिन्याचा आता कालावधी बाकी असूनसुद्धा एवढी घिसडघाई का करतायत आणि का विनाकारण न्यायालयीन प्रकरणं वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. आणि म्हणून वरील 3 मुद्द्यावरील निर्माण झालेले जे प्रश्न आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातील
दुसरा मुद्दा जो मी बोललो तो अतिशय महत्त्वाचा आहे की समजा या घिसाळघाईमध्ये समजा समायोजन प्रक्रिया राबवली आणि ग्रामीण भागातील राज्यातील शेकडो शाळा बंद पडल्या, तेथील शिक्षकांचं समायोजन केलं, ज्या शाळांची शिक्षक मान्य संख्या ज्या गावातील 0 झालेली आहे त्या शिक्षकांना शाळा मिळतील, समायोजन तुम्ही कराल, परंतु त्या गावातील राज्यातील लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहील, त्याचे काय? त्याबाबतचा निर्णय आधी घेणं गरजेचं आहे. ठरवून टाका की आम्हाला प्रत्येक वर्गात 20 मुलं असेल तर शिक्षक मिळेल, 19 होईल तर मिळणार नाही. हे आम्ही ठरवून टाकलेलं आहे, त्याशिवाय शिक्षक मिळणार नाही. हे घोषित करून टाका आणि मग पुढे काय आहे ते करा. आणि म्हणून समायोजन करताना गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण हिरावून जाणार नाही याचीही काळजी आता घेतल्या गेली पाहिजे, तरच आपण खरोखर शिक्षण ही जपत आहे असं म्हणता येईल. सोबतच वेळापत्रक पण देऊन टाकलेलं आहे. 3 मार्चपर्यंत जिल्हा स्तरावर समायोजन, 25 मार्च रोजी विभाग स्तरावर समायोजन आणि त्याच्यानंतर राज्यस्तरावर. हे सुरू आहे 10 वर्षापासून. समायोजन प्रक्रिया आणायची, शिक्षकांना भीतीचं वातावरण दाखवायचं आणि पुन्हा जायचे ते. आणि म्हणून पुन्हा सांगितलं आहे की जर शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर समायोजन केल्यानंतर तो त्या आस्थापनेत नवीन शाळेमध्ये जोपर्यंत रुजू होत नाही तोपर्यंत त्याचं वेतन सुरू होणार नाही. जी शाळा मिळाली ती शाळा घ्या आणि पगार सुरू करा. आपण किती ओरडलो की नाही मी अतिरिक्त होतच नाही, मला नियमानं अतिरिक्त नाही केलं, संस्थेनं चुकीनं केलं, कोर्टात जा, भांडा, 10 वर्ष भांडा. म्हणजे सगळं असं सुरू आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या वातावरणामध्ये शिक्षकांची मानसिकता जी आहे ती मानसिकता खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून म्हटलं की बकरे की अम्मा कब तक दुआ मागेंगी. म्हणजे हा शिक्षक म्हणजे बकरा हतबल झालेला आहे, बकरे की अम्मा म्हणजे त्याचे रक्षण करते, ज्यांच्या हाती शस्त्र दिलं आहे शिक्षकांचं संरक्षण करण्याचं ते हतबल झालेले आहे. आणि उरलं काय? फक्त राजकारण. तूर्त एवढेच. धन्यवाद.